सांग का ते सोडून गेले जे तुझेच होते काल. सांग का ते सोडून गेले जे तुझेच होते काल. होत्याचे झाले नव्हते, होत्याचे झाले नव्हते, जाळतो असा भूतकाळ. तर ओठावर यांच्या साख. राजकारणात फार गोड बोलावं लागतं, तुम्ही कमी बोलावं लागतं, संयम ठेवावा लागतो. ओठावर ज्यांच्या साखर, घरट्यावर त्यांचा ताबा. ओठावर ज्यांच्या साखर, घरट्यावर त्यांचा ताबा. पुण्याई पूर्वजांची, पुण्याई पूर्वजांची क्षणभंगूर असते बाबा. पुण्याई पूर्वजांची क्षणभंगूर असते बाबा. ओठावर ज्यांच्या साखर, घरट्यावर त्यांचा ताबा. रामदास फुटाणे यांची ही वात्रटिका आजच्या दिवसातल्या राजकीय घडामोडींना अगदी चपखल बसणारी आहे. कसं झालंय, आजकाल राजकारणामध्ये एखाद्या पक्षाची, आघाडीची, युतीची मोट बांधली गेली याचा आनंद व्यक्त करताच दुसऱ्याच क्षणी ते समीकरण मोडलेलं असतं. हे का आणि कसं घडतंय याचंच विश्लेषण आज आपण झिरो अवरमध्ये करणार आहोत. त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते. काल जे इथे होते ते आज कुठे गेले आणि परवा कुठे असतील याचा संदर्भ आपण खरं तर सर्वांनीच गमावलाय. खरं तर महापालिका निवडणुका इतक्या त्वेषाने लढल्यानंतर तरी आपल्या ठरलेल्या समीकरणांशी पक्ष कमिटेड राहतील अशी आशा होती. पण खरं सांगू का, हल्लीचा जमानाच कमिटमेंटचा राहिलेला नसावा. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिकेमध्ये आज जे घडलं ते राजकीय सिच्युएशनशिपचं एक उत्तम उदाहरण आहे. आज मनसेने कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिकेत शिंदेंच्या सेनेला पाठिंबा दिलाय. हे एव्हाना तुम्हाला कळलं असेलच. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने खुश झालेल्या मतदाराला हे नक्की काय चाललंय असे प्रश्नही आज लगेच पडले असतील. पण आज जे घडलं ते कदाचित उद्या, परवा, अगदी महापौर ठरेपर्यंत आणि कदाचित त्यानंतरही जनतेला रोज पाहावं लागणार आहे. फुटाफुटीचं हे राजकारण पचवावं लागणार आहे आणि म्हणूनच आम्ही आज अशाच आशयाचा प्रश्न तुम्हा जनतेला विचारलाय. तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा झिरो अवरचा प्रश्न आहे, महापालिका निकालानंतर कोणता पक्ष किंवा आघाडीमध्ये फूट पडण्याची सर्वाधिक शक्यता आहे असं तुम्हाला आता वाटतंय? याच्यामध्ये ठाकरेंची युती, भाजप आणि शिवसेना असे 3 पर्याय आहेत. आपलं मत जरूर नोंदवा. महाराष्ट्राचा कल कुठे आहे आम्हाला जाणून घ्यायचंय. महापौर निवडण्याची वेळ जसजशी जवळ येते तसतशी युती आघाड्यांची बंधनं गळून पडताना दिसत आहेत. याची सुरुवात झाली आहे ती आज कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेतनं. तिथे शिवसेनेचे 53 आणि भाजपचे 50 नगरसेवक निवडून आलेत आणि बहुमताचा आकडा आहे 62. त्यामुळे महायुतीत लढलेल्या या 2 पक्षातच जंगी सामना रंगलाय. जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. विंदा करंदीकरांच्या सब घोडे 12% या कवितेतल्या या पहिल्या 2 ओळी सध्याची परिस्थिती सांगायला पुरेशा आहेत. ही कविता आठवण्याचं कारण कल्याण डोंबिवलीमध्ये ही डोकी मोजायला सुरुवात झाली आहे. ज्यांच्याकडे 62 डोकी त्यांच्याकडे 62 मते. मग काय, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी. या ओळीही खऱ्या ठरताना दिसत आहेत. महायुतीच्या विरोधात लढलेल्या मनसेच्या 5 नगरसेवकांनी थेट शिवसेनेला पाठिंबा जाहीर करून टाकलाय. आज नवी मुंबईतल्या कोकण भवनामध्ये गटस्थापन करण्यासाठी शिवसेनेचे सर्व नगरसेवक गेले होते आणि त्याच वेळी मनसेचे 5 नगरसेवकही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिथे पोहोचले. आधी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेच्या पाठिंब्याची घोषणा केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत येण्याचं आवाहन केलं. अर्थात हा पाठिंबा शिवसेनेला नाही तर महायुतीला आहे असं सांगायला ते विसरले नाहीयेत. आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे. इथे स्थापन करण्यासाठी आलोय. त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे. आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे. डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर
घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणीही देऊ शकतं ना. चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणीही द्या आम्हाला. की इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही. तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल, या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे हे स्थापन करेल. आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदरच सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही. चांगल्या प्रकारे जे आहे स्टेबिलिटी त्या ठिकाणी राहील आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित पार पडतील. तर विकासाची कास अशा पद्धतीने दोन्ही या पक्षांनी धरलेली दिसतेय. खरं तर आता ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीत लढूनही पहिल्याच फटक्यामध्ये टोपी फिरवायचं कारण काय, तर याचं उत्तरही मनसेच्या नेत्यांकडे तयार आहे. भविष्यात पक्ष फुटू नये आणि समित्यांच्या निवडणुकीत गोंधळ होऊ नये म्हणून हे पाऊल उचलल्याचं माजी आमदार राजू पाटील यांनी सांगितलंय. तर बाळा नांदगावकरांनीही शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याचं समर्थन केलंय. भविष्यात ज्या काही निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, कमिट्यांच्या असतात, अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती. तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हेतून एक पाठिंबा दिलेला आहे. आणि ऑब्व्हियसली शिवसेना, शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्यांच्यासोबत जात आहोत. स्थानिक लेवलवरती आमच्या तिकडे राजू पाटील आमच्या तिकडचे माझे आमदार आहेत आणि नेते आहेत आमची. स्थानिक लेवलवरती त्यांनी काहीतरी इंटरनल ॲडजस्टमेंट केलेली असावी असं मला वाटतंय. आणि अशा प्रकारचे काही नवीन घटना नाही, सगळीकडे अशा प्रकारचे चित्र दिसण्यात येतं. त्यामुळे हा स्थानिक पातळीचा विषय आहे, त्या विषयावरती आणखी माहिती आम्हाला मिळेलच. अजूनपर्यंत तरी माहिती आम्हाला मिळालेली नाही, परंतु स्थानिक पातळीवरती अशा प्रकारच्या घटना घडत असतात. आता असं असलं तरी एक गोष्ट मात्र खटकली, ती म्हणजे मनसेचे ज्येष्ठ नेते संदीप देशपांडे यांना या घडामोडींची कल्पना होती की नाही असा प्रश्न मला पडलाय. ही शंका निर्माण होण्याचं कारण असं की श्रीकांत शिंदेंनी मीडियासमोर मनसेच्या पाठिंब्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच देशपांडे कोकण भवनामध्ये दाखल झाले. त्यांच्या चेहऱ्यावरती कन्फ्युजन दिसत होतं. आज जाताना ते काय म्हणाले ते तुम्हीच ऐका. आपण पाठिंबा दिल्याचं असं कळतंय, नेमकं काय आहे या संदर्भामध्ये? कारण श्रीकांत शिंदे देखील पाटलांची बोलतो आणि तुम्हाला सांगतो. राजू पाटील यांच्याशी बोलतो आणि सांगतो एवढंच सांगून देशपांडे आत गेले. पण आतून बाहेर आल्यानंतर मात्र त्यांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याचं कसं समर्थन केलंय तुम्ही स्वतःच ऐका. आम्ही सगळ्यांशीच लढलो ना कल्याण डोंबिवलीला. आमच्या विरुद्ध 8 उमेदवार यांचे पण होते, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे पण होते. आम्ही शिंदेच्या शिवसेनेबरोबर पण लढलो, आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो, सगळ्यांबरोबर लढलो. शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिलेली. त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला. याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही, स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलेली. अचानक असे धक्के बसल्यावरती सुरू होते ती चर्चा आणि आता या खेळीने शह नेमका कोणाला बसलाय याची चर्चा सुरू झाली आहे. कारण भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेनं जुळवाजुळव सुरू केल्याची कुसबूस राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र सध्या तरी दोन्ही पक्षांचे नेते कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीच सत्ता स्थापन करेल असं सांगतायत. या ठिकाणी शिवसेना भाजप महायुती म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढलेल्या आहेत आणि सत्तेमध्ये सुद्धा शिवसेना भाजप महायुती म्हणूनच आम्ही बसणार आहोत. जर विकासासाठी जर सर्वजण एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. आमच्या सोबत आले तर आम्ही मनसे म्हणजे काय MIM नाही आहे की त्यांना आम्ही बाजूला करायचं. त्याच्यामुळे मनसे जर विकासासाठी जर सोबत येत असतील, काही शहर लेवलचे राजकारण असतात, शहर लेवलचं विकासाचं राजकारण असतं, त्यात जर बरोबर येत असतील तर नक्कीच स्वागत करू. विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत भाग बघत असेल, समर्थन देत असेल तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे. खरं म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचं निर्विवाद बहुमत आहे. त्याच्यामुळं काही सत्ता स्थापनेची अडचण नव्हती. परंतु जर त्यांना आणखी पक्ष वाढवायचा आहे, सोबत आणखी घटक पक्ष घ्यायचा असेल तर आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही आहे.
आणि या संदर्भात श्रीकांत शिंदेनेही सांगितलं आहे, सरकार आम्ही महायुती म्हणूनच त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू. आता मनसेचा पाठिंबा एकट्या शिवसेनेला आहे की महायुतीला आहे हे येत्या काही दिवसात समजेलच, पण यामुळे ब्रँड ठाकरेला पहिला हादरा बसलाय हे मात्र नक्की आहे. त्यामुळेच कल्याण डोंबिवलीच्या या घटनांमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा संताप झाला. दुपारी माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकारावरती तीव्र शब्दामध्ये नापसंती व्यक्त केली. एवढंच नाही तर राज ठाकरेंनी कारवाई करावी अशी मागणीही काँग्रेसचं उदाहरण देऊन केली. कल्याण डोंबिवलीचा विषय उद्धव ठाकरे यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे. राज साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे. काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक असतात असं त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न असं ते म्हणाले, असं ते म्हणतात. ते खरं आहे. काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवक आणि भाजपबरोबर असंग करतात अंबरनाथला. त्यांच्या पक्षानं ताबडतोब पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा केल्याबद्दल त्यांना पक्षातून काढून टाकलं. ही एक राजकीय व्यवस्था आहे. फक्त स्थानिक पातळीवरती निर्णय झाला असं सांगून हा विषय संपत नाही. शिवसेना आणि मनसे हे एकत्र आहे, त्याने एकत्र निवडणूक काढलेली आहे. अशा वेळेला कोणी एखाद्या चिन्हावर निवडून येऊन बिडूपुड्या मारत असेल तर त्या संदर्भात त्यांच्या पक्षानं आणि नेतृत्वानं एक भूमिका. आजच्या या घडामोडींवरती चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण त्यापूर्वी आम्ही आज विचारलेला प्रश्न आणि त्यावर तुमच्या प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. काही निवडक प्रतिक्रिया बघूयात मीडिया सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, महापालिका निकालानंतर कोणत्या पक्ष किंवा आघाडीमध्ये फूट पडण्याची सर्वाधिक शक्यता आहे असं वाटतं? ठाकरेंची युती, भाजप आणि शिवसेना यावरती काय प्रतिक्रिया लोकांनी दिलेल्या आहेत ते आपण पाहूयात. तुमच्या प्रतिक्रिया आपण बघतोय. एक्सवरून विनोद मुंढे म्हणतायत, सत्तेची वाटणी सुरू झाली की फूट ही ठरलेलीच असते. सत्तेतील पक्षाकडे जाणाऱ्यांचा ओघ जास्त असतो. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया गोविंद परब यांची आहे. उबाठा गटात फूट पडेल. पक्ष नेतृत्वच कुचकामी असल्यावरती बिचारे नेते कार्यकर्ते काय करणार? पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं आहे. शोभा घोडके यांची, कोणीच नाही फुटणार पण सत्ता मात्र महायुतीची येईल. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया शेखर धामणसकर यांची आहे. ठाकरेंची युती कारण ती आतून बाहेरून पोकळ युती आहे. मराठी माणसाने आता वास्तवाला सामोरं जायचा मार्ग धरावा. फेसबुकवरनं राम उदय चव्हाण म्हणतायत, कोणत्याही पक्षात फूट पडायला दोन तृतीयांश संख्या पाहिजे. छोट्या पक्षात फूट पडू शकते. फेसबुकवरनं संजय अस्खेडकर म्हणतायत, शिंदे कारण ते फुटून आधीच आले आहेत, परत फुटणं सोपं आहे. भाजप आणि शिंदे गटामध्ये फूट पडेल 100%. महादेव पातुरकर यांची इंस्टाग्रामवरनं प्रतिक्रिया आहे. आणि आजच्या या विषयावरती आता चर्चा करूया. त्यासाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन, त्यानंतर भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे. आपल्या तिघांचंही मी स्वागत करते. आणि आनंद दुबेजी, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे खरं तर आज, की आजचा प्रकार जेव्हा मनसेचं शिवसेनेसोबत जाणं डोंबिवलीमध्ये हे तुमच्या समोर आलं तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून तुमची प्रतिक्रिया काय होती? पूर्वी जी आपण सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र जसे आपण बघत आहे तसेच आम्ही पण बघत आहे. पण संजय राऊत साहेबांनी क्लिअर कट सांगितलंय की हे पक्षाची भूमिका नाही, राज ठाकरे साहेबांची भूमिका नाही. जे जिल्हा स्तर आणि हे जे विधानसभा स्तरचे आपले जे नेते आहेत त्यांची ही भूमिका आहे की कोणासोबत जावायची, कोणासोबत नाही जायची.
पण हे जे मुंबई सोबत सोबत आणखी बाकी महानगरपालिकाची निवडणुकीच्या नंतर जे निकाल आला आहे त्याच्यानंतर आपण बघेल की मुंबईमध्ये कोण महापौर होणार कोणाला माहित नाही, ठाणेमध्ये कोण महापौर होणार कोणाला माहित नाही, नवी मुंबईमध्ये कोण महापौर होणार कोणाला माहित नाही, केडीएमसी मध्ये तोच हाल आहे. म्हणजे भाजपनी असे घोडे बाजारची एक परिस्थिती निर्माण केली आहे आपल्या राज्यामध्ये की हे लोकांना पटत नाही. लोकांना काय खुशी नाही वाटत आहे सगळं बघून. हे म्हणजे काय चाललंय? तुम्ही केडीएमसी मध्ये एक महायुतीमधून लढले, भाजप आणि शिवसेनेची मॅन्डेट प्रचंड बहुमत आहे. तुम्हाला पण भाजपला साईड करून मनसे पण पाहिजे, तुम्हाला आमच्या पक्षामध्ये फूट तुम्ही करणार आहोत, तुम्ही मुंबईमध्ये तुमची संख्या कम आहे 29 आहे, तुम्ही तुमचे लोकांना हॉटेलमध्ये ठेवतात, तुम्हाला तिथे पण महापौर व्हायचे आहे, तुम्हाला ठाणेमध्ये पण व्हायचे आहे. आनंदजी तुम्ही एक मिनिट हे जे सुरुवात केली आहे पूर्वीजी ना, हे लोकांना पटत नाही. ठीक आहे, आम्हाला मुंबईमध्ये मॅन्डेट नाही मिळाला, आमच्याकडे 65 लोक आहेत, 6 मनसेकडे, 1 आदरणीय शरद पवार, टोटल 72. आम्ही समाधानी आहोत, आम्ही विपक्षमध्ये आहोत, आम्ही काही हे घोडे बाजार करणार नाही, आम्हाला लोटस ऑपरेशन करायची गरज नाही, आम्हाला येत पण नाही. पण आनंदजी मुद्दा असा आहे की केवळ हाच आरोप गेल्या काही दिवसांपासून, मग तो निवडणुकीच्या आधी पण आणि आता निवडणुकीनंतर पण तुम्ही असं म्हणताय की भाजपने घोडेबाजार करणं चालू केलेलं आहे. तुम्ही हे का नाही बघत आहात की मनसे जी तुमची युतीतला पक्ष आहे त्यांनी अशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे? अच्छा, अंबरनाथ मध्ये काय झाला होता, हेच भाजपाने 12 नगरसेवक तोडून काँग्रेसचे आपल्यामध्ये विलीन केले, पक्षाने कारवाई केलं, सगळ्यांची हकालपट्टी झाली. तर मनसे पण करणार ना, थोडा वेळ द्या. मनसेचे जे नेते आहेत, आमचे जे बंधू आहेत राजसाहेब, त्यांना सगळा विषय माहिती आहे, ते 100% कारवाई करणार आहेत. बिकॉज ही युती, हे बंधूंची युती पण आहे, मराठी माणसाची म्हणजे ही कारवाई केली जाईल आणि कल्याण डोंबिवलीचं जे समीकरण आहे ते सक्सेसफुल होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही झाली अशी कारवाई तर म्हणजे ही कारवाई होईल आणि ते समीकरण होणार नाही असं तुम्ही म्हणताय ना? कारवाई होईल 100%. आज आमच्या सारखे कार्यकर्ता समोर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, काय करायच्या, आम्ही रात दिवस एकत्रित लढायच्या भाजप आणि शिंदे सेनेच्या समोर, आणि नंतर ते सगळे घोडे बाजार करून एकमेकांच्या सोबत सरकार बनवायचे. म्हणजे फिर निवडणूक. बरोबर, पण तुम्हाला आशावाद आहे की राज ठाकरे याच्यावरती ऍक्शन घेतील आणि त्यामुळे आताचं समीकरण होणार नाही? असं नाही बरोबर, करणार. हे चुकीचे, त्यांना भ्रमित करून हे सगळे खालचे लेवलचे लोक केले आहेत, त्यांना माहित नसेल. बर, ठीक आहे. प्रकाशजी तुम्ही काय म्हणाल याच्याबद्दल? तुम्हाला पटतंय का की आता सुद्धा कुठेतरी याच्यावरती कारवाई होईल आणि हे जे समीकरण आज बनलेलं आहे ते घडणार नाही तुमच्या शिवसेनेबरोबर मनसेचं? आनंद दुबेचं ऐकून मला खरं थोडं आश्चर्य वाटलं. त्यांच्यासोबत मनसेने महानगरपालिकेच्या निवडणुका लढल्या, तुम्ही मनसेच्या निवडून आलेल्या उमेदवाराला घोडे म्हणता, विकाऊ घोडे म्हणता? मी खासदार श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांचं अभिनंदन करेन की त्यांनी सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. आणि जेवढं मी राजू पाटलाला ओळखतो, त्यांनी माननीय राजसाहेबांची परवानगी घेतल्यावरच हे पाऊल उचललं असेल. राजसाहेबाला न विचारता राजू पाटील असं काहीही करणार नाही. राजू पाटलाचं हे वक्तव्य खरं आहे की निवडून आलेल्या उमेदवाराच्या वॉर्डमध्ये जर कामं व्हायची असतील तर तुम्हाला सत्तेशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले पाहिजेत. आम्ही कल्याण डोंबिवली, ठाणे आणि मुंबई महायुतीत लढलो आहोत. महायुतीचे दोन्हीही ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय सगळ्याला मान्य असेल. मनसे आमच्यासोबत आली, आनंदाची गोष्ट आहे. अहो आनंद दुबेजी, कल्याण डोंबिवलीत 4 नगरसेवक तुमचे गायब आहेत, मुंबईत एक गायब आहे. त्यांना अगोदर पक्षातून काढा आणि मग राजसाहेबांना सल्ला द्या की त्यांना पक्षातून काढायचं की नाही काढायचं. बर, अगदी थोडक्यात बोला आनंदजी, कारण आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे, पुन्हा पण येणार आहोत. बोला. आदरणीय महाजन साहेब, तुम्ही खूप खरं सांगतो. हे आमचे 4 नगरसेवक गायब आहेत, हे काय राजी खुशी गायब आहेत का? म्हणजे त्यांना फिरायची खूप पिकनिक मध्ये गेले आहेत का कुठं? अशी परिस्थिती निर्माण करत आहे महायुतीचे लोक. असे पैसे देऊन, असे भ्रष्टाचार करून लोकांना फोडत आहे. तर लोक काय करणार? आनंदजी, आरोप आपण त्यांना नाही घेणार. अगदी बरोबर, आपण हे आरोप त्यांना नाही घेणार. तर बघू ना कुठे लपतात ते, कुठे मोबाईल बंद करून स्विच ऑफ करून फिरतात ते. तुम्ही त्यांना प्लॅटफॉर्म देतात, सगळं देतात आणि म्हणतात की हे गायब आहेत. म्हणजे मिस्टर इंडिया नाही ते लोक की घड्याळ घेऊन गायब होतात. तुम्ही गायब करतात लोकांना.
बर बर ठीक आहे. अजितजींना काहीतरी बोलायचं आहे, एक अगदी थोडक्यामध्ये तुमची तुम्ही comment घेऊया तुम्ही आणि मग मोगॅम्बो आहात ना, तुम्ही मोगॅम्बो आहात, तुम्ही तुमच्याच उमेदवाराविषयी कारवाई करताल, तुम्ही मोगॅम्बो आहात. ते मिस्टर इंडिया आहेत का नाही हा वेगळा विषय. बर 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 नक्की. प्रकाशजी येते तुमच्याकडे. अजितजी बोला. नाही, मी अत्यंत शांतपणे आनंद दुबेंचं ऐकत होतो. आनंदजी, नेमकं घडलंय काय, आपण म्हणताय काय, घोडेबाजार कधी होतो? आणि मी महाजन साहेबांच्या वक्तव्याशी अतिशय सहमत आहे. तुमच्या सहकारी जे तुमच्यासोबत निवडणूक लढून निवडून आले त्यांना घोडे संबोधता तुम्ही. ज्या वेळेला सत्तेचं एखादं पद मिळवण्याकरता त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये एकमेकांच्या लोकांना विकलं किंवा खरेदी केलं जातं त्यावेळेला तो घोडेबाजार होतो. इथं काय घडलं आहे हो आनंदजी? इथे घडलं असं आहे की आम्हाला निर्विवाद स्पष्ट बहुमत आहे. तिथे महायुतीचे आमचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी चर्चा केली आणि महाजनजी जसं म्हणाले तसं तिथे राजू पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे ना की आम्ही येत्या काळामध्ये विकासाच्या सोबत राहण्याकरता शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतो, महायुतीला. पूर्वी जे असं ते स्पष्ट म्हणाले, त्यामुळे आपणही म्हणाला की भाजपला पाठिंबा आहे की नाही. तर तुम्ही तुमच्याच आता मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी राजू पाटलांची प्रतिक्रिया दिली त्यातलं वाक्य आपल्याला सांगतो. आनंदजी, तुमची मंडळी 2.5 वर्ष आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता सुद्धा फुटला नाही, तुमच्याकडे आला नाही. तुमच्या लोकांना तुम्हाला सांभाळता येत नसेल तर तुम्ही इतरांवरती आरोप करता, यानं तुम्ही स्वतःच हसं करून घेता असं तुम्हाला वाटत नाही? आनंदजी, आपण थोडंसं थांबूया. थोडक्यात बरं, बोला 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 थोडक्यात द्या उत्तर द्या. हे घोडेबाजारचे माझा जे संदर्भ आहेत त्यांच्या हे चुकीच्या हे करतात. घोडेबाजार म्हणजे कसं आहे, अंबरनाथ मध्ये तुम्ही काय केलं, एक मिनिट, अंबरनाथ मध्ये तुम्ही काय केले? ते घोडेबाजार नव्हता का? काँग्रेसचे 12 नगरसेवक फोडले. तुम्ही अकोलाचे अकोट मध्ये काय केले हो MIM सोबत? काय केले तुम्ही बीड मध्ये काय केले? तुम्हाला काय कळत नाही का? म्हणजे तुम्ही तुमच्या प्रामाणिकता साबित करा ना. तुम्ही लोकांसमोर एक आधारस्तंभ द्या ना लोकांना की तुम्ही तो त्यांनी गट स्थापन करून लोकशाहीमध्ये घेतलेला निर्णय आहे. लोटस नाही करत. तुम्ही लोकशाही मानत नाही का? माहिती तुम्ही काय करतात? ऑपरेशन लोटाचे नावात तुम्ही पूर्ण देशामध्ये प्रख्यात आणि विख्यात आहेत साहेब. सगळ्यांना माहित आहे तुम्ही कोण आहे, काय करू शकतो. सत्तेसाठी तुम्ही विकासासाठी म्हणतात. करू नका. प्रवीण भाऊ दरेकर बोलत होते. मी आता तुम्हाला दोघांनाही थोडंसं थांबवणार आहे. प्रकाशजी, मी तुमच्याकडे येतेय. मला एक तुम्हाला असं विचारायचं होतं की जर भाजप, कारण सातत्याने तुमचं असं म्हणणं आहे की महायुतीचाच महापौर होणार. आज जर आपण बोलणं ऐकलं श्रीकांत शिंदेंचं तर ते म्हणाले की महायुतीचाच महापौर बसणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. पण मग जर भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असेल तर स्पष्ट बहुमत आहे तुमच्याकडे. मग असं असताना तुम्हाला मनसेची गरज का पडते? यावरून एक सिद्ध होतंय की आम्ही महापौर पदासाठी आम्हाला मतं कमी आहेत म्हणून मनसेला सोबत घेतलं नाही. आमच्याकडं बहुमत आहे, पण मनसे ज्यावेळेस विकासाच्या दृष्टीनं आमच्यासोबत येतो असं सांगितलं त्यावेळेस आम्ही त्यांचं स्वागत केलं. याच्यात घोडेबाजार कुठला झाला? पण मग सत्तेत वाटेकरी का वाढवलं? दुबेजी, मला एक सांगा, प्रकाशजी, सत्तेत वाटेकरी का वाढवलं? तो महायुतीचा, हे पहा, महायुतीचा तो निर्णय आहे. महायुतीचे नेते माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब मिळून निर्णय घेतील आणि तो निर्णय सर्वांना मान्य असेल. पण जर मला शहराच्या प्रगतीसाठी जर मनसे आमच्या सोबत आली तर यांच्या पोटात एवढं का दुखायलंय? खरं सांगू राजसाहेबांचं ते भाषण 11 जानेवारीचं भाषण झालं. एक मिनिट आनंदजी, एक मिनिट. शिवतीर्थावर 11 जानेवारीला राजसाहेबांचं जे भाषण झालं ते शिवतीर्थाच्या इतिहासामध्ये जी काही चांगली भाषणं झाली त्याच्यात त्याचा क्रमांक बराच वरचा लागतो. एका भाषणामुळं सगळं वारं फिरलंय. उबाटा 65 वर गेली, पण राज ठाकरे 6 वर राहिले. याहून लक्षात घ्या, उबाटाच्या पोटात दात होते, त्यांनी मनसेचं काम नाही केलं. नसता ज्याच्या भाषणाने एवढं वारं फिरू शकतं त्याचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत. अहो, तुम्ही तुमच्या सहकार्यालाच फसवलं, दुसरीकडे काय बोटं दाखवताय? हे थोडं विषयांतर होत चाललंय प्रकाशजी, हे विषयांतर होत चाललेलं आहे. परंतु आनंदजी बोला. यांच्या स्पष्ट म्हणणं आहे की विकासासाठी जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आली ते त्यांचे स्वागत करत आहे. फक्त मला थोडक्यात विचारायचे आदरणीय महाजन साहेब
समजा विकासासाठी उद्या MIM आली, तुम्ही सोबत घेणार का हो? घेणार का MIM सोबत? मला नाही, अजिबात मध्ये घेणार नाही. जबाब द्या विकासासाठी. जर अजिबात आली, घेणार नाही. तर तुम्ही घेणार? काही नाही घेणार. तो पण अजिबात विकासासाठी घेणार येणार नाही. ना? तो पण अजिबात विकासासाठी घेणार येणार नाही, ना? बिलकुल नाही घेणार. हे नाही, अजिबात. विकासासाठी तुम्ही हे MIM ला करत अजिबात नाही. घेणार नाही. तुम्ही स्पष्ट नाही सांगा, म्हणजे नाही. तुम्हाला हे भ्रष्टाचार करायचे आहे. हे बरं, तोडफोड तुम्ही करायची आहे. आनंदजी आपण प्रकाशजी, तुम्ही मनसेची तुलना MIM शी तुम्हाला करताय का? थांबवणार आहे. एक सेकंद, मला असं वाटतं आनंद दुबे, प्रचंड तुम्ही जास्त मनसेची तुलना विषयांतर MIM शी होत करताय आहे. का? मी काय तुम्हाला घेणं तिघांनाही देणं नाही. आता या महाराष्ट्र क्षणी इथेच निर्माण थांबवते आहे. आणि मला जायचंय आता अजितजींकडे. मला अजितजींना असं विचारायचं आहे की प्रचार सभांच्या दरम्यान इतकं मोठं जोरदार कॅम्पेनिंग केलेलं आहे दोन्ही बाजूंनी. ठाकरे बंधूंनी महायुतीच्या विरोधामध्ये महायुतीने प्रत्यारोप आरोप केलेले आहेत. मग आता अचानक अशा परिस्थितीमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये अचानक मनसे तुम्हाला कशी काय चालते हो बरोबर? पूर्वीजी मला स्टुडिओत आवाज येऊ शकत नव्हता, हा प्रश्न माझ्यासाठी आहे का? हो, तुमच्यासाठीच प्रश्न आहे की एवढं मोठं कॅम्पेनिंग केलं तुम्ही ठाकरे ब्रँडच्या विरोधामध्ये, परंतु आता तुम्हाला महापालिकेमध्ये कारण महायुतीचं एकत्र तिकडे महापौर असणार आहे असं म्हटलं जात आहे, तर मग तुम्हाला कसं काय चालतं मनसे सोबत आलेली? महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही आमच्यासाठी राजकीय अस्पृश्य पक्ष नाही, आपण एक लक्षात घ्या. उलट ज्या पद्धतीनं संशयाला जागा आहे हो की उबाठानं आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेऊन त्यांचा गेम केला की काय, अशी सल अशी खदखद मनसैनिकांच्या मनामध्ये असू शकते. स्पष्ट बहुमत आम्हाला असताना त्या ठिकाणी जर स्वतःहून विकासाकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्हाला पाठिंबा देत असेल तर आम्ही इतके कोत्या मनाचे नाही की आमचे हिंदुत्ववादी विचाराचेच सहकारी जर आम्हाला पाठिंबा देणार असतील तर त्यांना अभिरू का आम्ही राजकारणामध्ये कायम बेरजेचं राजकारण करायचं असतं. निवडणुका संपल्या की सगळ्यांना सोबत घेऊन जायचं असतं. आणि एक लक्षात घ्या, इथं कुठं त्यांना खूप मोठा सत्तेमधला वाटा मिळेल किंवा बाकीच्या इतर काही गोष्टी होतील असं नाही. एकदा निवडून आल्यानंतर राजकीय पक्ष हे सगळ्यांच्यासाठी तिथं सत्ताधारी समान असतात. त्यांनी सगळ्यांचाच अगदी विरोधकांचा सुद्धा विचार करायचा असतो. मात्र कुठंतरी आपण सत्तेच्या सोबत जर गेलो तर ते आपल्याकरता चांगलं असेल असं त्यांना वाटलं आणि त्यांनी जर महायुतीला पाठिंबा स्वतःहून दिलेला असेल, हा स्थानिक पातळीवरचा जर निर्णय असेल, त्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या तिथल्या प्रभागांच्या विकासासाठी हा निर्णय घेतला असेल तर उबाटाच्या पोटामध्ये दुखायचं काही कारण नाही. किंबहुना ते सोबत आहेत, ते सोबत निवडणुका लढले, त्यांनी एका प्लॅटफॉर्मवरती बसून याची चर्चा केली पाहिजे आपापसामध्ये की असं का घडलं. या उलट आनंद दुबे इथं बसून महाराष्ट्राच्या समोर आम्हाला प्रश्न बरं, ठीक विचारत आहे असतील. अजितजी, ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला. आज आपण मनसेच्या सुद्धा किती छान बोलतात हे लोक. एक मिनिट दुबेजी एक मिनिट. अजितजी, दुबेजी, मी तुमच्याकडे येते. मला एकच गोष्ट सांगायची आहे प्रेक्षकांना की आज आम्ही मनसेच्या सुद्धा प्रतिनिधींना इथे कार्यक्रमात येण्यासाठी विनंती केलेली होती, परंतु कोणी मिळू शकलेलं नाहीये. त्यामुळे अजितजी, तुम्ही जे काय म्हणताय ते आपल्याला कुठल्याही पद्धतीने कोलॅबोरेट करता शक्य नाहीये. आनंदजींकडे आधी जाते, प्रतिक्रिया घेते. आनंदजी. हे भाजपचे प्रवक्ते किती छान बोलतात, किती गोड बोलतात. त्यांची ऐकून लोकांना वाटेल की यार हे किती पवित्र पक्षाचे लोक बोलतात. हे कधी तोडफोड करत नाही, पक्ष फोडत नाही, सरकार पाडत नाही, ऑपरेशन लोटस यांना माहित नाही. हे काय तुम्ही काय केलं होतं काँग्रेस बरोबर जाताना? तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये खंजीर तुम्हाला खुपसला कळतंय नाही का? तुम्ही काय बोलतात? आनंद दुबे जे केलं ते इथंच भोगावं लागतं. माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचा महायुतीला मतदान करणाऱ्या मतदारांचा विश्वासघात आपण केला, त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. त्यावेळेला आपल्याला हा विचार करावासा वाटला नाही का? आणि कोण पवित्र आणि कोण अपवित्र हे मतदारांनी ठरवलंय. हे सगळं तुम्ही जे आरोप करताय ते घडल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही जनतेच्या समोर गेलो आणि भरभरून मतांनी लोकांनी आम्हाला निवडून दिलं. निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर गेल्यानंतर या महाराष्ट्रातली देशामधली सर्वोच्च जनता आहे. जनतेच्या दरबारामध्ये जे ठरलं त्यानंतर फक्त तुमच्या खानदानाची सत्ता गेली म्हणून तुम्ही जर टाळं फोडणार असेल तर महाराष्ट्राची जनता. आनंदजी, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे, पण सातत्याने तुमचं असं म्हणणं आहे आणि आज संजय राऊतांनी पण असं म्हणलंय की आता कुठेतरी मनसेच्या स्थानिक नेत्यांवरती ऍक्शन घेतली पाहिजे राज ठाकरेंनी. पण राज ठाकरेंच्या संमतीशिवाय इतकी मोठी भूमिका मनसेचे डोंबिवलीतले नेते घेऊ शकतात असं वाटतं तुम्हाला? अरे होतात. काँग्रेसचा काय झाला? हर्षवर्धन सकपालला जेव्हा विचारला की हर्षवर्धन साहेब हे अंबरनाथ मध्ये काय झाला, म्हटले मला माहित नाही, मी ताबडतोब कारवाई करतोय. केली ना. जिथे जिथे काय असं असंवैधानिक घटत असतात नंतर कारवाई होतात. आता लगेच झालंय 2-4
तासापूर्वीची हे सगळं विषय आहे. नंतर बसून आम्ही एक मार्ग काढू. हे भाजप आणि हे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहेत हे त्यांना मुबारक आहेत. बरं. आम्ही नाही करणार हे सगळं. आम्हाला ठीक नाही आहे. पटत हो, आम्हाला येत पण नाही हे सगळं बरं, प्रकाशजी तुमची थोडक्यात कमेंट. आपल्याकडे अगदी कमी वेळ आहे. प्रकाशजी बोला. मला वाटतं काही दिवसापूर्वी एका प्रसारमाध्यमाशी बोलताना राजसाहेबांनी असं सांगितलं की ही आमची युती या महानगरपालिकेच्या निवडणुकीपुरती आहे. ही निवडणूक एकदा होऊ द्या, नंतर पुढे काय करायचं पाहू. मला वाटतं पुढे काय करायचं पाहू या शब्दात सगळं दडलेलं आहे. आज मनसेचे नेते संदीप देशपांडे कोकण भवनात हजर होते, हे तरी ओळखून घ्या आनंदजी. आणि मी काय जगाचा सुद्धा विश्वास बसणार नाही की राजू पाटील राजसाहेबाला विचारल्याशिवाय काही करू शकतात. राजू पाटलांनी निश्चित राजसाहेबांची परवानगी घेतली असेल, मगच हे पाऊल उचललेलं असेल. तुम्ही आनंद करा, पेढे वाटा. खरं आहे. तुम्ही Suspend पेढे वाटा. करायचे तर पेढे तुमचे वाटा काही तुम्ही. बर एक अजितजींची शेवटची कमेंट. अजितजी अगदी थोडक्यात तुमची कमेंट. आनंदजी आपण त्यांना बोलायला देऊ. आनंद दुबे इतक्या साळसूतपणे इथं जे बोलतायत, प्रत्यक्षात असं आहे की हे जे सगळे भोग आहेत ना, हे भोग सत्तेच्या हव्यासापोटी, लालसेपोटी त्यांनी जे केलं. वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले, आता टिळा लावून हातात रुद्राक्ष घालून बसले. मला असं वाटतं की हा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. तुम्ही ज्या दिवशी करून घेतलीत काँग्रेस बरोबर गेलात. तुमच्या सगळ्यांचे विचार या संदर्भातले कळलेले आहेत. आज तुम्ही इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. पण त्याचबरोबर इथे कुठेतरी मतदारांची दिशाभूल झालेली आहे आणि त्यांची कुठेतरी निराशा झाली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. यानंतर पुढे जाऊयात. कल्याण डोंबिवलीतल्या या घडामोडी बघितल्यानंतर मुंबईत येऊयात. मुंबईतल्या एका वॉर्डवरनं शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये झुंपलेली आहे. हा वॉर्ड आहे समाधान सरवणकरांचा. सर्वात आधी काल भाजपच्या स्थानिक नेत्यामुळे आपला पराभव झाल्याचा आरोप सरवणकरांनी केला होता. आजही या आरोपाचा पुनरुच्चार करताना त्यांनी भाजप नेत्यांचे CDR तपासण्याची मागणीही पुढे केली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी हा आरोप फेटाळून लावलाय. जी काही 2-3 नावं आहेत ह्यांचं मला असं वाटतं की तो CDR असेल, हा सायबर क्राईमनी खरंच ती चॅट खरी आहे की खोटी आहे. त्यासोबतच ह्यांनी जे काही 15 दिवसात कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांशी बोलले आहेत ह्या देखील बाहेर येणं गरजेचं आहे. आणि खास इझी असतं त्यात बघा, आपण शेवटचं एक वाक्य आहे की मेसेज पे नहीं बात करते, व्हॉट्सअप कॉल पे बात करते. तर व्हॉट्सअप कॉल त्यानंतर कोणाकोणाला झालेले होते, त्याच्यावरती काय बोलणी झालेली, व्हॉट्सअप कॉलचा रेकॉर्ड निघतो का, ह्या सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, जे खरोखर भाजपचे जे जुने पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी खरोखर आमचं निष्ठेने काम केलं. पण ही जी टोळी आहे आणि यांचे जे कोण भाई बाई जे आहेत, यांनी जे केलं आहे ना कारस्थान, हे चुकीचं आहे. हे महायुतीच्या अगेन्स्ट काम केलेलं आहे. माझं एकच म्हणणं आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब की ह्याची शहानिशा तुम्ही करा. आम्ही म्हणतो करा, सगळ्यांच्यात करा, त्यांच्याही काढा, सगळ्यांच्यात करा. एकदा दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे. हे जे खोटा मेसेजेस तुम्ही ड्राफ्ट करून पक्षाला बदनाम करतायत आणि आम्ही गप्पा बसू, अजिबात नाही. हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. ह्याचं लोकांसमोर सत्य येईल एवढं आम्ही बघू. समाधान सरवणकरांनी केलेल्या आरोपावरती दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयमाची भूमिका घेतल्याचं दिसतंय. आरोपांची सत्यता तपासली जाईल असं सांगताना सरवणकरांनी मीडियासमोर बोलण्यापेक्षा थेट बोलावं असा सल्ला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिलाय. तर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनीही कारणांचा शोध घेतला जाईल असं सांगत वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय. समाधान सरवणकर हे फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत. त्यांनी काही विषयांवरती चिंता व्यक्त केलेली आहे. नक्कीच त्यांनी चिंता केलेल्या विषयांवरती आम्ही त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची सत्यता काय आहे ही तपासून पाहू. अशा प्रकारच्या व्यक्ती आपापसामध्ये चर्चा केल्याने जास्त चांगल्या रीतीने सुटू शकतात. अशा प्रकारे मीडियाच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं हे टाळलं पाहिजे. सरवणकरांनी जो काही आरोप केलेला आहे त्याची शहानिशा निश्चित केल्या जाईल. काय कारण आहेत ते शोधल्या जातील. अनेक ठिकाणच्या जे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्याच्यावर शिंदे साहेब स्वतः निर्णय घेणार आहेत आणि हे जे काही पराभूत उमेदवार आहेत त्यांना सुद्धा चर्चेला बोलवणार आहेत. राज्यामध्ये 29 महापालिकांपैकी काँग्रेसला इन 3 ठिकाणी बहुमत मिळालंय.
मात्र त्यातही चंद्रपुरातल्या अंतर्गत संघर्षामुळे गोंधळाची स्थिती आहे. खरं तर कालचा गोंधळ बरा होता असं म्हणण्याची स्थिती आहे, कारण कालपर्यंत काहीशी संयमाची भूमिका घेणारे काँग्रेसचे मोठे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज खासदार प्रतिभा धानोरकरांवरती थेट आरोप केले. खासदार झालात म्हणजे अख्खा जिल्हा माझा आहे असं होऊ शकत नाही, अशा शब्दात त्यांनी धानोरकरांना ऐकवलं. कालच धानोरकरांनी सामूहिक राजीनाम्याची धमकी देत पक्षाची धाकधूक वाढवल्यानंतर वातावरण तापलेलं होतं. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही वडेट्टीवार आणि धानोरकरांमध्ये संवादाचा अभाव असल्याची कबुली दिली. आता प्रतिभांना येऊन सुद्धा 6 वर्षच झालेत, पण अख्खा जिल्हाच माझा आणि मी म्हणेल तसं होईल असं होणं शक्य नाही. कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही. सगळ्यांना मिळून मिसळून काम करावं लागतं, तेव्हाच रिझल्ट येतो. 2 शब्द बाजूला आपण तिखट बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असं मला वाटतं. काल ज्यांनी जे काही स्टेटमेंट केलं असेल त्यामध्ये त्यांच्या गैरसमजातून झालेलं ते स्टेटमेंट असावं. आमचे 2 नेते आहेत. एक आमचे विधान परिषदेतले संसदीय विधिमंडळातील आमचे गटनेते विजय वडेट्टीवारजी आहेत, तर दुसरीकडे आमच्या खासदार आहेत आणि दोन्ही अत्यंत तुल्यबळ अशा स्वरूपाचं आमचं नेतृत्व आहे. यांच्यात एक संवाद जो आहे, हा माफक संवाद हा स्थापन अद्यापर्यंत झालेला नाही. त्यामुळे असं वाटतं. मात्र दोन्ही काँग्रेसचे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा विसंवाद किंवा कोणत्याही टोकापर्यंत कुठलेही विषय गेलेले नाहीत. चंद्रपुरामध्ये काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आले. तो सर्वात मोठा पक्षही आहे, पण वडेट्टीवार आणि धानोरकरांमध्ये या नगरसेवकांची विभागणी झाली आहे. त्यामुळे 14-15 नगरसेवकांना वडेट्टीवारांनी सुरक्षित ठेवलंय, तर उरलेल्यांना धानोरकर पर्यटन घडवतात. महापौरपद तसंच स्थायी समिती अध्यक्षपद आपल्या गटाला मिळावं यासाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचं उघड आहे. आता या दोघांच्या भांडणात एखादा तिसरा लाभ उठवण्याच्या प्रयत्नात असू शकतो आणि हा तिसरा म्हणजे अर्थातच भाजप. तिथे सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातही चढाओढ असली तरी काँग्रेसला सावध राहणं गरजेचं आहे. त्यामुळेच धानोरकरांचे कट्टर समर्थक असलेले काँग्रेसचे माजी जिल्हा प्रमुख रामू तिवारींनी आपल्या खासदारांना सबुरीचा सल्ला दिलाय. खासदार मॅडम आहेत, त्यांनी पण थोडंसं समजूतदारीनं घ्यायला हवे. ते स्वतः जाऊन जे शहराचे अध्यक्ष आहे, महिला अध्यक्ष आहे, बाकी महिला सदस्य आहेत, त्यांना ते घरून पकडून रॅलीमध्ये पकडून घेऊन जात आहे, तर ते पण बरोबर नाही. आणि आम्हाला माहित आहे की ते कुठं आहेत. त्यांचे जे आमचे सदस्य आहेत ते 13 सदस्य यवतमाळमध्ये एका हॉटेलमध्ये त्यांना लॉकअपमध्ये ठेवलं आहे. आज आम्ही विचारलेल्या प्रश्नाला महाराष्ट्राने काय कौल दिलाय हे पाहूया. जाऊया पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, महापालिका निकालानंतर कोणत्या पक्षात किंवा आघाडीत फूट पडण्याची सर्वाधिक शक्यता आहे असं वाटतंय. 91,000 मतं आलेली आहेत आणि 61% लोकांना असं वाटतंय की ठाकरेंच्या युतीत फूट पडण्याची सर्वाधिक शक्यता आहे. 25% लोक शिवसेना म्हणतात आणि 14% लोकांचं मत आहे की भाजपमध्ये अशी फूट पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा एकदा एका नव्या प्रश्नासह आणि नव्या विषयासह भेटणार आहोत. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.